नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी झालेल्या भगवान श्री रामकृष्णांच्या चरित्रातला हा तिसरा भाग आहे. सादरकर्ते आहेत योगाचार्य श्री रामकृष्ण ठावकर दादा. वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणूया आणि नंतर मग रामकृष्णांच्या चरित्राच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. तर तिथे हे लाह बाबू म्हणून आहेत. या लाह बाबूंची ही शाळा आहे. आता आपल्याला आढळेल की त्या ग्रामीण भागामधल्या शाळा कशा होत्या, वरती एक पत्रे आहेत फक्त, खाली शेड आहे बघा. या लाह बाबूंच्या शाळेमध्ये रामेश्वरला जाणारे बरेच साधू राहत असत. आणि गदाधर लहान होता आणि गदाधर लहान असताना या लाह बाबूंच्या शाळेत जायचा आणि त्या ठिकाणी या शेडमध्ये जायचा. तिथे जे काही साधू निवासाला आलेले असतील त्या साधूंची सेवा करून द्यायचा. कोणाचे पाय चेपायचा, कोणाचं डोकं चेपायचं, कोणाला पाणी हवं असेल तर आणून द्यायचं, कोणाला काही अन्न हवं असेल तर शेजारच्या घरात जाऊन ते आणून द्यायचं. अशा पद्धतीची छोटी छोटी सेवा, किंवा कोणाचे काही ब्लँकेट असतील तर त्याच्या घड्या घालायच्या. अशी छोटी छोटी सेवा रामकृष्ण लहान असताना, गदाधर असताना त्यांना करायची संधी मिळत असे. ही जी लावाबाऊंची पाठशाळा आहे, याच ठिकाणी रामकृष्ण गदाधर शिकायलाही जायला लागला. शिकायला जायला लागल्यानंतर त्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारला की हे सगळं तुम्ही मला शिकवताय, याचा फायदा काय आहे बरं, काय होईल याच्यामुळे? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो हो सर, हॅलो. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. तर याचा फायदा काय होईल, हे कशासाठी शिकायचं सगळं? तर त्या सरांनी साहजिकच उत्तर दिलं, अरे हे तू शिकलास ना की तुला पैसे मिळतील, नोकरी मिळेल, व नोकरी मिळाल्यानंतर पैसे मिळतील, तुझं लग्न होईल आणि अशा पद्धतीने तू चांगला संसार करू शकशील, तुला खायला जेवायला वगैरे मिळेल ते शिकलास तर. तेव्हा छोट्या गदाधरानं, 4-5 वर्षाचा असेल, त्या गदाधरानं त्या शिक्षकांना अगदी बाणेदार उत्तर दिलं. शिक्षकांना गदाधर म्हणाले, अशी डाळ तांदळाची विद्या मला शिकायची नाही, ज्याच्यामुळे डाळ आणि तांदूळ मिळतील अशी विद्या मला शिकायची नाहीये. मला अशी विद्या शिकायची आहे की ज्या विद्येमुळे माणूस जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होईल, अशी विद्या मला शिकायची आहे, ज्याच्यामुळे ईश्वराची प्राप्ती होईल, ज्याच्यामुळे मी भगवंताशी समक्ष संवाद करू शकेन, अशी विद्या मला शिकायची आहे. ही डाळ तांदळाची विद्या मला शिकायची नाही. आणि झालं, त्या ठिकाणी काय पहिली 2-4 अक्षरं शिकली असतील तेवढंच ते शिकले आणि त्याच्यानंतर त्यांचं शालेय शिक्षण जे होतं ते त्या ठिकाणी संपलं. वारंवार भावावस्था गदाधराला प्राप्त होत असे. एकदा गदाधर घरी होता. संध्याकाळच्या वेळेला आईने त्याला एका वाडग्यामध्ये असे चुरमुरे दिले आणि पावसाचे दिवस जवळ येणार होते. सगळी हिरवीगार शेती खाली पसरलेली होती जमिनीवर आणि त्यावेळेला वरती ढग आलेले होते, आकाश भरून आलेलं होतं आणि आकाशाचा तो एक थोडासा वेगळा बदललेला रंग, त्या ढगांचा रंग, पाणी असलेल्या ढगांचा रंग, करडा असा रंग, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर थोडासा अंधारही पडलेला होता. त्या पार्श्वभूमीवर एक बगळ्यांची रांग जाताना त्यांनी पाहिली. तुम्हाला माहिती आहे बगळे असे एका कंपोजिशन मध्ये जात असतात. तर गदाधर त्या शेताच्या बांधावर उभा होता
आणि गदाधराने ती जाणारी पक्ष्यांची माळ पाहिली, बगड्यांची माळ पाहिली. आणि ती माळ पाहिल्यावरती त्याच्या मनात असा विचार आला, की अरे, या ढगांच्या रंगाच्या पार्श्वभूमीवर इतके पांढरे स्वच्छ बगळे उडतायत. अरे, याचा सगळ्याचा कर्ता कोण असेल? याचा नियंता काय असेल? तो किती सुंदर असेल? हे जे दिसणारं नैसर्गिक सौंदर्य आहे, हे जर एवढं सुंदर आहे, तर याचा सगळ्याचा कर्ता करविता किती सुंदर असेल. असं म्हणून त्याची एक भावावस्था त्याला प्राप्त झाली. म्हणजे त्याचं सगळं शरीर काष्ठवत स्थिर झालं. आणि ज्याला आपण तंद्री लागणं म्हणतो ना, तंद्री लागते माणसाची बघा. आपल्या सगळ्यांनाच तो अनुभव आहे तंद्री लागण्याचा. तर तशी त्याची तंद्री लागली, पण ती अत्यंत उच्च पातळीची तंद्री होती. आणि त्यामुळे त्या पक्ष्यांकडे बघत असताना त्याच्या हातातल्या वाडग्यातले सगळे चुरमुरे खाली कधी सांडले त्याला समजलंच नाही. त्याचं देहभान हरपलं आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसं, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणून त्यांची ती देहबुद्धीच गळून गेली आणि त्यांनी त्या दृश्याकडे पाहत असताना एक भावावस्था त्यांना प्राप्त झाली. भगवंताच्या प्रेमामुळे, अतीव प्रेमामुळे ही अवस्था प्राप्त झाली आणि वाडगा हातातला गळून गेला. ते सगळे चुरमुरे सांडून गेले. गदाधराला अशी भावावस्था वारंवार होत होती, असे त्यांच्या चरित्रकार सांगतात. एकदा असं झालं, की त्या गावातल्या काही बायका अनूरला चाललेल्या होत्या. अनूरला विशालाक्षी शीतला देवीचं मंदिर आहे आणि त्या विशालाक्षी शीतला देवीचं मंदिर आपल्याला इथं शीतला देवीचं चित्र दिसतंय इथे बघा. त्या देवीचं चित्र दिसतंय. तर त्या देवीला त्यांच्या गावातल्या बायका चालल्या होत्या. तर जात असताना एक बाई म्हणाली, की "अरे आपण जातोच आहोत, गदाधरालाही बरोबर घेऊन जाऊ." म्हणून त्या गदाधराला घेऊन चालायला लागल्या. गदाधराचा स्वभाव अतिशय लोभस होता. सगळ्या गावातल्या लोकांचा लाडका होता तो. तर त्या बायका त्यांना घेऊन जायला लागल्यानंतर त्या बायकांनी या विशालाक्षी शीतला देवीची काही भजनं म्हणायला सुरुवात केली. देवीची भजनं म्हणायला सुरुवात केली. हातात टाळ होते. कदाचित मृदुंग सुद्धा कोणी वाजवत असेल आणि त्या एका वेगळ्या वातावरणामध्ये गदाधराला पुन्हा भावावस्था प्राप्त झाली. त्या रस्त्यावरती जात असतानाच तो एकदम काष्ठवत स्थिर झाला. आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिसतंय. द इमेज ऑफ शिव कॉमेमोरेटिंग गदाधराज समाधी ऑन द यात्रा. ते यात्राला जात असताना त्यांची समाधी अवस्था कशी झाली ते आपल्याला या या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. भगवान शिव म्हणजे मीच आहे. हा, शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा भाव त्यांच्या मनात जागृत झाला आणि ते भजन ऐकताना एकदम ते अशा एका विशिष्ट पोझिशन मध्ये गेले आणि तशाच पोझिशन मध्ये राहिले. आता या बायकांना काळजी वाटायला लागली, की अरे हे काय झालं? याच्यावर काय भूताची बाधा बिधा झाली का काय? हा एकदम असा स्थिर का झाला? हा आमच्याबरोबर आत्ता चालत होता आणि एकदम स्थिर झाला. त्याच्या डोक्यावर तर परिणाम झालेला नाही. आणि त्या यात्रेला जाणाऱ्या काही बायकांनी शेवटी गदाधराला घेऊन सदाधराच्या आईकडे नेऊन गेले. चंद्रमणी देवींकडे घेऊन गेल्या. चंद्रमणी देवींना वाटलं, की याच्यावर काहीतरी बाधा झाली आहे. म्हणून त्यांनी भूताखेताची बाधा उतरवण्यासाठीचे सगळे प्रयत्न त्यांनी केले केले होते. पण त्यांना हे माहीत नव्हतं, की ही भूताखेताची बाधा नसून ही भगवंताच्या बद्दलच्या प्रेमामुळे निर्माण होणारी म्हणजे देहातीत अशी अवस्था आहे. देहाला विसरून जाणारी अशी एक अवस्था आहे. एकदा तर फार गमतीचा प्रसंग घडला. त्याच गावामध्ये अमरपुकूरमध्ये एक नाटकाचा प्रयोग होता आणि त्या नाटकामध्ये वेगवेगळ्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. एकाला सांगितलं होतं तू नवऱ्याचं काम कर, एक बाईला सांगितलं होतं तू त्याच्या त्याच्या पत्नीचं काम कर आणि तुम्ही दोघं जण असे शिवाच्याकडे जाता. भगवान शिव तुम्हाला प्रसन्न होतात आणि भगवान शिवांच्याकडे प्रार्थना करून तुम्ही आशीर्वाद मागता. आणि शिवाची भूमिका कोण करत होते? शिवाची भूमिका गदाधर करत होते आणि त्या गदाधरांनी त्या शिवाचा सगळा पोशाख घातला. म्हणजे ते व्याघ्राजीन वगैरे आणि अशी डोक्यावरती वगैरे चंद्र वगैरे होता आणि त्यांच्या केसाची एक विशिष्ट रचना असलेला केसाचा टोप त्यांना घालण्यात आला. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालण्यात आल्या. धोतर वगैरे त्यांनी घातलं आणि त्याच्यानंतर ते शिव हे हिमालयाच्या टोकावरती, हिमालयाच्या शिखरावरती असे बसले आणि बसल्यानंतर हे नवरा बायको आले. आता नाटक आहे ते. नाटकामध्ये म्हणजे खोट्या म्हणजे खऱ्याचा आविर्भाव खोट्यातून केलेला असतो.
ते खरं वाटेल असं केलेलं असतं. पण गदाधर बसला आणि त्याची समाधी लागली. भाव समाधी लागली. मी शिव आहे. हा, चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम, अशा पद्धतीचा भाव त्यांचा झाला. आणि त्याच्या समोर आले ते नवरा बायको आले, ते नाटकातलं काम करत होते. ते नवरा बायको समोर आले, नमस्कार केला आणि म्हणाले की भगवान शिव आम्हाला तुम्ही, शंकरा आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. आता ते शिव स्वतःच्या देहबोधावरच नव्हते, आता ते काय आशीर्वाद देणार? तर त्या गदाधराने जे डोळे मिटले होते आणि त्या भगवंताच्या आठवणीने ते इतके भावमग्न झालेले होते की त्यांना, यांना आपला पुढे काय डायलॉग आहे, आपण काय बोलायचंय आणि मग तो हात कसा वरती न्यायचा आहे आशीर्वादाचा, काहीही त्यांचं लक्ष नव्हतं. शेवटी ते नवरा बायको त्याला गदागदा हलवायला लागले. अरे उठ उठ उठ, नाटक चाललंय. सगळं प्रेक्षक विक्षक सगळे स्टेजवर आले आणि ते बघायला लागले की अरे याचं काय झालंय, आणि ते नाटकाचा प्रयोग तिथेच संपला. अशा पद्धतीने वेगवेगळ्या लीला त्यांच्या चालू होत्या. यातच 1843 चालू लागलं. गदाधराचं वय 7 वर्षांचं झालं आणि या 1843 मध्ये त्याचे वडील, गदाधराचे वडील क्षुदिराम यांचा मृत्यू झाला. क्षुदिरामांचे भाचे रामचांद मेदिनीपूरला वकील होते, पण त्यांचं वडिलोपार्जित घर सेलामपूरला होतं. या ठिकाणी आपल्याला मेदिनीपूर दिसतंय आणि कामरपुकूर पासून ते जरा लांब आहे आणि क्षुदिरामांना चालण्याचा खूप छंद होता. त्या मेदिनीपूरला जाण्यासाठी म्हणून एक दिवशी क्षुदिराम आजारी असताना सुद्धा निघाले. कारण का चालले होते तिथे, तर तिथे म्हणजे दुर्गोत्सव होता, दुर्गा मातेचा उत्सव होता. म्हणून आपल्याला माहिती आहे कलकत्त्यामध्ये दुर्गोत्सव हा फार उत्साहाने साजरा केला जातो, मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जसा आपल्याकडे गणेश उत्सव साजरा केला जातो तसा. त्या दुर्गोत्सवाला ते गेले. क्षुदिरामांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते तिथे गेले आणि वयाच्या 68व्या वर्षी तिथे ते गेलेले होते. त्या दिवशी एकदा विजयादशमीचा दिवस होता. त्यावेळेला ते विश्रांती घेत असताना त्यांनी फक्त 3 वेळेला रघुवीर रघुवीर आणि रघुवीर असे शब्द वापरले आणि देवाचं नाव घेऊन त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर चंद्रमणी देवी त्यांच्या पत्नी आणि गदाधराची आई यांच्यावरती अक्षरशः आकाश कोसळलं. कारण आता सगळ्या घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. गदाधराचे थोरले बंधू रामकुमार यांच्यावर सुद्धा जबाबदारी आली आणि आता त्यांना पैसे मिळवण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली. गदाधराचं व्रतबंध करायचा होता, 2 भावंडांची लग्न करायची होती. या सगळ्यासाठी रामकुमारांनी शेवटी घराची जबाबदारी उचललेली आहे आणि रामकुमारांनी या वडिलांच्या मृत्यूनंतर गदाधराची सगळी व्रतबंधाची जबाबदारी उचलली. गदाधराला वडिलांच्या मृत्यूनंतर एक अंतर्मुखता प्राप्त झाली. आपल्याला सगळ्यांनाच कोणाचंही असं कोणी निवर्तलं की एक प्रकारची वेगळी अंतर्मुखता प्राप्त होते की अरे काय जीवन आहे, माझा सुद्धा देह अशाच पद्धतीने एकदा जाणार आहे, मग मी जीवनात जगून माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, अशा पद्धतीचं चिंतन माणूस नेहमीच करतो जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा. गदाधर असा प्रसंगामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर अंतर्मुख होऊन त्यांच्या मनावर आघात झाला आणि त्याला एकांत आवडायला लागला. फार लोकांच्यात कशाला जायचं, नुसती बडबड करायची, हे करायचं, काय उपयोग आहे त्याचा. तेव्हा तो एकांतात राहायला लागला. एकांतात जाण्यासाठी तो काही जागा निवडू लागला. तिथे माणिक राजे नावाचे खूप सधन ग्रस्त होते. त्यांची मोठी बाग होती, आमराई होती त्यांची. त्या माणिक राजांच्या आमराईमध्ये बसून गदाधर ध्यान करत असे. या ठिकाणी आपल्याला 2 चित्र दिसत आहेत. ही माणिक राजांची आमराई दिसते इथे आणि त्याचं रंगीत चित्र आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसत आहे, ब्लॅक अँड व्हाईट आणि रंगीत. या ठिकाणी जाऊन बसून ते झाडाखाली ध्यान करत असत. ही माणिक राजांची जुना वाडा बरं का. त्या काळामध्ये किती सधन असतील आणि किती छान हा वाडा असेल आपल्या साधारण लक्षात येईल. पण आता त्याचा एक भग्नावशेष या ठिकाणी शिल्लक आहे, माणिक राजांचा वाडा. तर अशा पद्धतीने गदाधर एकटा एकटा राहायला लागला. रामकुमारांनी शेवटी या घराची जबाबदारी उचलली. गदाधराचं वय 9 वर्षाचं झालेलं होतं. आता गदाधराची मुंज केली पाहिजे. रामकुमार पुढे आले आणि गदाधराची मुंज करून द्यायचं त्यांनी ठरवलं. गदाधराशी बोलायला लागले.
अरे आता तुझे मुंज करायची आहे. गदाधर म्हणला मी मुंज करीन, पण माझी एक अट आहे. रामकुमार म्हणले काय अट आहे? ते म्हणले मी मुंज करीन, पण मी पहिली जी भिक्षा घ्यायची असते, मुंज मुलांनी जी पहिली भिक्षा घ्यायची असते, ती भिक्षा मी धनी कामारिणीकडनं घेईन, धनी लोहारणीकडनं घेईन. ते म्हणले अरे बाबा, धनी लोहारणीकडनं घ्यायची नसते, ती भिक्षा आईकडनं घ्यायची असते. जन्मदात्या आईकडनं घ्यायची असते, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. गदाधर म्हणला हे शास्त्र विस्त्र मी काही मानणार नाही, मी पहिली भिक्षा धनी लोहारणीकडनं घेईन. कारण त्याचं कारण असं, आता बघा, जे आपल्याला आठवेल त्या युगी शिव मंदिराच्या इथे चंद्रमणी देवी गेलेल्या होत्या आणि त्या मंदिराच्या इथून शंकराच्या पिंडीमधून एक प्रकाश झोत त्यांच्या उदरामध्ये प्रवेशला आणि त्यांना समजलं की असं जाणवलं की आपल्याला गर्भधारणा झाली आहे. आणि त्यावेळेच्या त्या आघाताने त्या खाली कोसळलेल्या होत्या. आपल्याला तो प्रसंग मागच्या वेळेला मी सांगितला होता. आणि त्यावेळेला धनी लोहारणींनी त्यांना शुद्धीवर आणलं आणि घरामध्ये घेऊन गेल्या होत्या. ते पहिली धनी लोहारणींनी केलेली मदत गदाधर विसरले नाही. गदाधर म्हणले मी पहिली भिक्षा धनी लोहारणीकडनं घेणार. तेव्हा रामकुमार म्हणले अरे लोक काय म्हणतील की गदाधर असं कसं काय वागतो, शास्त्राच्या विरुद्ध वागतोय, धनी लोहारणीकडनं घेता कामा नये, आईकडनं घेतली पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं मी धनी लोहारणीकडनंच घेणार, तरच मी मुंज करणार, नाही तर माझी मुंज झाली नाही तरी चालेल. गदाधरांनी काही ऐकलं नाही. शेवटी पहिली भिक्षा गदाधरांनी धनी कामारीण किंवा धनी लोहारीण यांच्याकडनं घेतलेली आहे. हे बघा धनी लोहारणीचं घर. आता त्या काळामध्ये गदाधर इथे कुठेतरी उभा राहिला असेल आणि धनी लोहारणींनी त्यांना भिक्षा दिलेली असेल. या ठिकाणी धनी लोहारणीचं घर आता मात्र रामकृष्ण मठाने घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं एक मंदिर ठाकूरांचं दिसतंय. हा जो फोटो आहे हा 1936 साली काढलेला फोटो आहे आणि हा जो फोटो आहे तो अगदी आत्ता काढलेला फोटो आहे. आता जर कधी तुम्ही कामारपुकुरला गेलात तर धनी लोहारणीचं घर आपल्याला असं दिसेल. गदाधराचा व्रतबंध झाला. पूर्वी असं होतं की मुलाचा व्रतबंध झाल्याशिवाय त्याला देवघरामध्ये बसून पूजा करता यायची नाही. पूजा करायला व्रतबंध झालेला असला पाहिजे. आता व्रतबंध झाला. आता तर गदाधराला फारच आनंद झाला, कारण आता मला पूजा करण्याचा अधिकार मिळाला. गदाधराला देवाची आवड होतीच आणि त्यात पूजा करायचा अधिकार मिळाल्यामुळे आणि सोन्याहून पिवळं झालं आणि तो तिथे बसायला लागला, देवाची पूजा करायला लागला आणि तासनतास देवाची पूजा करत असे. आपल्याला माहिती आहे त्या म्हणजे दक्षिणेश्वरला ते पुजारी म्हणून जेव्हा झाले त्यावेळेला 3-3, 4-4 दिवस पूजा करायची. आपण बघणार होते ते नंतर, पण त्याची सुरुवात इथे आहे बघा. या ठिकाणी तासनतास बसून पूजा करायचे, देवावरती फुलं व्हायचे किंवा देवाला स्नान घालायचे, देवाला अत्तर लावायचं, देवाला जागेवर ठेवायचं, देवाला फुलं व्हायची, देवाला वस्त्र व्हायचं. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ते तासनतास बुडून जायचं. ते रामकुमार जे आहेत त्या रामकुमारांनी आपला भाऊ हा रामेश्वर आणि सर्वमंगला या दोघांची लग्न करून दिली. म्हणजे बघा त्या काळामध्ये हे गरीब घर असून सुद्धा रामकुमारांनी घराची जबाबदारी उचलली क्षुदिरामांच्या निधनानंतर, वडिलांच्या निधनानंतर, आणि गदाधराचा व्रतबंध करून दिला. त्यानंतर रामेश्वर आणि सर्वमंगला यांची लग्न करून दिली 1853 साल उजाडी. रामेश्वर सुद्धा अजून काही खूप, हा जो रामेश्वर आहे हा काही खूप कमवत नव्हता, परंतु त्या रामेश्वराचं त्याची घरची परिस्थिती जी होती सगळी ती अतिशय आर्थिक बिकट परिस्थिती होती. आय कमी आणि व्यय जास्त अशी परिस्थिती होती. पुढे एका मुलाला जन्म देऊन हे जे रामकुमार होते घरातले थोरले, रामकुमारांच्या पत्नीचं निधन झालं. रामकुमारांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर रामकुमारांनी ठरवलं की आपण आता नोकरीसाठी कामारपुकुर सोडून कलकत्त्याला जाऊया. बघा या ठिकाणी आपल्याला कामारपुकुर दिसतंय नकाशामध्ये. या कामारपुकुरहून एवढ्या लांब जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावरती असलेलं जे काही कलकत्ता गाव आहे, त्या कलकत्ता शहरामध्ये 100 किलोमीटर अंतरावरती ते पैसे मिळवण्यासाठी म्हणून तिथे गेले. आता तिथे पैसे कसे मिळवणार? तर रामकुमारांनी तिथे एक पाठशाळा काढली आणि वेदाचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे वेद लोकांना, भगवद्गीता अशा पद्धतीने शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि उरलेल्या वेळामध्ये
ते श्रीमंतांच्या घरी पूजा करण्याचं काम करत असत. श्रीमंत लोकांना कुठे पूजेला वेळ आहे, त्यांना पैसे मिळवायचे, त्यामुळे पूजा करायला ते पुजारी नेमत असत. त्यांच्या घरी जायचं, पूजा करायची, दुसऱ्या घरी जायचं, त्यांच्या घरातली पूजा करायची. अशा पद्धतीची कामं रामकुमार करू लागले. रामकुमारांनी जी काढलेली वेदपाठ शाळा होती, त्या वेदपाठ शाळेचं चित्र इथे आपल्याला दिसतंय. ही संस्कृतचं शाळा त्यांनी काढली. वेदपठण शिकवायचं आणि संस्कृत शिकवायचं अशी शाळा त्यांनी इथे काढली. ही शाळा सुद्धा आपल्याला आता बघता येते. आता त्या ठिकाणी एक मंदिर झालेलं आहे, श्यामसुंदराचं मंदिर आहे त्या ठिकाणी. हे अशा पद्धतीचं मंदिर आपल्याला आता दिसेल. 1853 साल उजाडलं. गदाधराचं वय 17 वर्षाचं झालं आणि गदाधरांनी कलकत्त्याला आगमन केलं तेव्हा गदाधराचं वय 17 वर्षाचं होतं. रामकुमारांना असं वाटलं की हा गदाधर त्या कामारपुकूरमध्ये बसतो, पोथ्या वाचतो, त्या आल्या गेल्या या लोकांची सगळ्या साधूंची सेवा करतो. त्याचं काही घराकडे व्यवस्थित लक्ष नाही. बरं, तो कमवतही काही नाही आणि घरामध्ये खाणारी तोंड जास्त आहेत. मीच एकटा काम करतोय. तेव्हा जर गदाधराला आपण कलकत्त्याला आणलं तर गदाधर ही श्रीमंतांच्या सगळ्या पूजा ज्या आहेत, श्रीमंतांच्या घरच्या पूजा, त्याला नाहीतरी पूजेची आवडच आहे, तर तो पूजा करेल लोकांच्याकडे जाऊन आणि मी उरलेला वेळ मी फक्त वेदपाठ शाळा चालवेल. असं थोडंसं डिव्हिजन पण होईल, मला सुद्धा थोडी विश्रांती मिळेल. असं म्हणून त्यांनी गदाधराला बोलवलं आणि गदाधराला बोलवून रामकुमारांनी त्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या घरातल्या पूजा ज्या होत्या त्या पूजा करण्याचं काम गदाधरावर सोपवलं. गदाधर त्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन पूजा करत असे. आपल्याला त्या काळी हा चितपूरचा रस्ता आहे बघा. इकडे एक चितपूर म्हणून गाव आहे. त्या चितपूरचा रस्ता 1890 सालचा हा फोटो आहे आणि या ठिकाणी या रस्त्यावरनं रामकृष्ण परमहंस अनेक वेळेला घोडागाडीतून गेलेले आहेत. त्या घोडागाडीत अनेक वेळेला या रस्त्यावरनं गेले. हा रस्ता बघून तिथली ते सगळी घरं आहेत ती बघून आपल्या लक्षात येईल की त्या काळातलं वातावरण कसं होतं, त्या काळातला ॲम्बियन्स कसा होता, रस्ते कसे होते, लोक कशी होती, वाहनं कशी होती, याचा सगळ्याचा थोडा कल्पना आपल्याला या चित्रावरून येते. गदाधर जेव्हा कलकत्त्याला आला तेव्हा पहिल्यांदा ज्या ठिकाणी राहत होता ते घर आपल्याला इथे दिसतंय. या घरामध्ये गदाधर पहिल्यांदा राहायला आले. गदाधराचं कलकत्त्यातलं घर चॅटर्जी रस्त्यावरती होतं. तिथे गदाधर राहायला लागला आणि श्रीमंतांच्या पूजा तो करत होता. गदाधराच्या अंगी खूप गुण होते. गदाधर अतिशय सुंदर दिसायचा. त्याचा स्वभाव अत्यंत गोड होता, सरळ होता, निगर्वी स्वभाव होता आणि निस्वार्थ बुद्धी होती. त्यामुळे या सगळ्या श्रीमंत लोकांमध्ये गदाधर एकदम पॉप्युलर झाला. गदाधर पॉप्युलर झाला कारण त्याचं भक्तियुक्त अंतःकरण होतं. तो कर्तव्य दक्ष होता, वेळेवर पूजेला जायचा आणि त्या ठिकाणी मात्र ती पूजा वेळेवर संपवायचा. तिथे असलेल्या लोकांना भगवंताच्या कथा सांगायच्या, काही पोथी वाचून दाखवायचा. आता बघा, कामारपुकुरला असताना पोथी वाचायची आणि त्या ठिकाणी आलेल्या सगळ्या साधू संन्याशांची सेवा करायची. ते साधू संन्याशी सुद्धा काही काही रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत असत. त्या सगळ्या गदाधरांनी लक्षात ठेवलेल्या होत्या आणि कलकत्त्याला आल्यानंतर लोकांच्या घरची पूजा संपली की त्या श्रीमंत लोक म्हणायचे, अरे त्यांच्या बायका वगैरे म्हणायच्या की अरे मला काहीतरी तू गोष्ट सांग. आणि गदाधर अतिशय भक्तियुक्त अंतःकरणानं त्या पूजा झाल्यानंतर सगळ्यांना गोष्टी सांगायच्या. घरातल्या अबाल वृद्धांना त्यांनी अशा पद्धतीने प्रेम लावलं, जणू घरातल्या अबाल वृद्धांना आणि कलकत्त्यातल्या श्रीमंत लोकांना अक्षरशः त्यांनी जणू मोहिनीच घातली. शिवाय एका बाजूला त्याच्या मूर्ती तयार करणं, चित्र काढणं हे सगळं चालूच होतं. आता रामकुमारांना प्रश्न पडला की अरे मी तुला आणलं कशासाठी आणि तू करतोयस काय? भराभरा पूजा उरकायच्या, दुसऱ्या घरात जायचं, आज 4 पूजा आहेत त्याच्या 8 पूजा करण्याचा प्रयत्न करायचा. हे सोडून तू तिथे एकाच घरात जातोस आणि पूजा सांगत बसतोस आणि त्याच्यामध्ये वेळ घालवतोस. पैसे कधी मिळवणार? त्या गदाधरांना काळजी वाटायला लागली. त्यांना आणलं कशासाठी आणि हा करतोय काय? शेवटी त्याला समजून सांगितलं. गदाधराला रामकुमारांनी समजून सांगितलं. त्यावेळेला गदाधरांनी ठाम उत्तर दिलं की मला केवळ डाळ तांदळाची विद्या नको, भाजी भाकरी मिळवून देणारी विद्या शिकायची नाही. ज्या विद्येमुळे हृदयामध्ये परमज्ञानाचा उदय होतो आणि मानवी जीवन कृतार्थ होतं
अशी विद्या अशा पद्धतीने रामकुमारांची आणि त्यांची वार्तालाप व्हायला लागला. गदाधरांनी कलकत्त्यातल्या लोकांचं निरीक्षण केलं आणि गदाधराला काय निरीक्षण त्याचं होतं, गावाकडची लोक, शहरातली लोक यांची तुलना त्यांनी मनामध्ये केली आणि ती तुलना करून त्यांनी काय निष्कर्ष काढले ते मात्र आपण आता पुढच्या बुधवारी बघू. वेळ बराच झाला आहे. मी सगळ्यांची माफी मागतो की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे आज व्यवस्थित जॉईन होता आलं नाही आणि थोडा तुम्हाला गैरसोय आली, त्याबद्दल मी सगळ्यांचा माफी मागतो. क्षमा करा मला त्यासाठी. पण आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या व्याख्यानाला विराम देतो शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. मनपूर्वक धन्यवाद.